जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या अजिंठा लेण्यांमधली सध्याची दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। कारण सध्या त्या ठिकाणी पावसाचं पाणी गळतंय आणि ही गळती होत असताना चक्क प्रशासनानं प्लास्टिकच्या बादल्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। हजारो वर्षांपूर्वी दगडामध्ये कोरलेली चित्र, शिल्प आणि स्थापत्य कलेचा अद्भुत वारसा म्हणून अजिंठा लेण्यांची जगभरात ओळख आहे। मात्र याच ऐतिहासिक वारशावरती आता पावसाच्या पाण्याचं संकट ओढावलं। पावसामुळे अजिंठा लेण्यांमधील लेणी क्रमांक 17, 16 आणि 1 यांच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या छताला गळती लागलेली दिसते। छतामधून पावसाचं पाणी झिरपतंय आणि थेट लेण्यांच्या प्रवेश दालनामध्ये पडतंय। गळतीचं पाणी जमिनीवरती साचून राहू नये यासाठी प्रशासनानं चक्क प्लास्टिकच्या बादल्या ठेवल्यात। त्यामुळे हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। दरम्यान अजिंठा लेण्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याचं पुरातत्व विभागानं आता मान्य देखील केलं। ऐतिहासिक चित्र आणि शिल्पांच्या संरक्षणासाठी या गळतीवरती तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होताना दिसते आहे। अजिंठा केव्स जे आहेत ते पहाडामधनं कावड करून बनवलेले आहेत। ज्याही वेळेस खूप जास्त पाऊस येतो म्हणजे उभा आडवा पाऊस असतो त्यावेळेस रॉकच्या ज्या कॅव्हिटीज आहेत त्याच्यामधनं सिपेजेस होऊन पाणी पडतं। पण त्या पाणी केव्सच्या याच्यामध्ये नाही पडल्या पाहिजेत म्हणून मग आम्हाला बकेट लावावं लागतं, कारण की तिथे जेही टुरिस्ट असतात ते घसरल्या नाही पाहिजे म्हणून प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आम्ही त्याच्यामध्ये बकेट्स ठेवतो। आणि आताही त्याच्यामुळे तिथल्या कोणत्याही शिल्पांना जास्त धोका नाही आहे। वरती काही ड्रेन आहेत त्या ड्रेन नेहमी पिरियडिकली आम्ही त्याला क्लीन करत असतो, म्हणजे पाणी आतमध्ये नाही झिरपलं पाहिजे आणि त्या ड्रेनने ती पाणी ड्रेन आउट झालं पाहिजे। त्यामुळे अर्थातच अपेक्षा आहे की प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना या ठिकाणी व्हाव्यात।